तर मित्रांनो नमस्कार. आता आपण आता लागवड चालू आहे, तुम्हाला दिसत असेल ही. तर 2 वर्षापूर्वी आम्ही याच्यामध्ये अद्रक लावलं होतं. तर ह्या वर्षी परत अद्रक लावतोय. तर जी लावण्याची पद्धत वगैरे कशी आहे तर मित्रांनो आपण आता हे जवळजवळ आता जून महिना चालू आहे. मे मध्ये 15 मे पर्यंत आमची लागवड होते. यावर्षी पाऊस नाही आहे आणि पाऊस नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला, ओलच नाही जमिनीमध्ये. आता ही लागवड चालली मित्रांनो. तर बेडमध्ये ना पूर्ण आता आम्ही दिवस भर आहे ना आम्ही पाणी चालू ठेवलेले, पण हे बा बेडच भिजत नाही, कारण पावसाचं प्रमाण कमी, पाऊसच झाला नाही. म्हणजे जो फेब्रुवारीमध्ये जो पाऊस आला त्यानंतर झालाच नाही. बघू शकता हे क्षेत्र. आणि मग आता ही लागवड आपण आता हा जूनमध्ये जो 14 जून आहे आज, तर 14 जूनला ही लागवड सुरू केली आणि ओल पण नाही आहे, तरी पण आता काम चालू आहे. सेम बेड आम्ही जे बनवलेले याला फक्त आम्ही आता यावर्षी शेणखतच टाकलेले, थोडी काळी जमीन असल्यामुळं शेणखतच टाकलेले. बेड काकऱ्या पद्धतीनेच पाडलेले. इथं मध्ये गॅप ठेवलेला आहे. हे अंतर गॅप ठेवण्याचं कारण काय आहे का, जेणेकरून याच्यात आता बी आपण टाकतो लगेच झाकायला सोपं जातं. बेडला काय होतं, ही काकऱ्या पद्धत असल्यामुळे ना, ही बेडला आपण ही जी माती आहे ना, ही ओढल्यानंतर आहे ना बेड असा सपाट होतं, एकदम उंच नाही होत. आता उंच झाल्यानंतर कसं होतं, उंच झाल्यानंतर भर थोडी प्रॉब्लेम होतो, म्हणजे भर तेवढी जात नाही. आता हे सपाट असल्यामुळं कसं होतं, आता इथं रोट्या जर टाकला आपण मध्ये, या सरीच्या मध्ये जर रोट्या जर टाकला आपण, तर तो काय होतो, ही भर आहे ही काय होते त्या बेडवरती पुरी जाते, बेड तयार होतो, चांगला मोठा तयार होतो. आणि मग त्याच्यामध्ये कसं होतं की आपली अद्रकला वाढण्यासाठी, साईज वगैरे होण्यासाठी समजा, किंवा जे आपण ड्रीप आहे तर त्याने जे आपलं जे खतं वगैरे देणार आहे ते मुबलक प्रमाणात चांगले व्यवस्थित भेटतात. हा मेन आहे. सिंगल बेड आपली सिंगल ड्रीप टाकलेली 20 mm ची, कारण ह्याच याने पूर्ण बेड ओला होतो मित्रांनो. तर चला तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं लागवड चालू आहे. तर हे जे आहे पाठीमागे लगेच फावडीने टाकायचं, काढण्याचं काम चालू आहे. अशा पद्धतीनं पुढं आपण असे हे अद्रक टाकून घेतोय त्या खाचीमध्ये, बरोबर आहे. आणि खाचीमध्ये टाकल्यानंतर लगेच आपण काय करतो, इकडे जसं तुम्हाला दाखवतो की झाकून घेण्याचं काम चालू आहे. जवळजवळ एक 1.25 फुटाचं अंतर ठेवतो जास्तीत जास्त. आणि तुम्ही पहा, लहान शेतकरी आहे तो सुद्धा काढण्याचं काम चालू आहे. लहान शेतकऱ्याचं फावडीने काढतात काही लोक हाताने, पण यावर्षी जरा कडक असल्यामुळं हाताने जमत नाही, कारण पाणी कमी प्रमाणात, पाऊसच नाही, बेड ओलेच नाही. चांगलं ओढा जरा बरं का. हा काय म्हणता, चालू आहे मग काय फावडीने ओढण्याचं काम चालू आहे. व्यवस्थित हा बरोबर हो. तर मित्रांनो इकडे आता हे लावून झालेली आहे साईडने. तर इथं हा बेड जो आहे, तर बेडची जी उंची तुम्हाला दिसत असेल यामध्ये, एकदम म्हणजे एकदम हाईट दिसतच नाही बघा. आणि आता हा मध्ये आपण जेव्हा रोट्या टाकू, छोटा ट्रॅक्टर टाकू ना, तो बरोबर माती साईडला टाकेल तेव्हा हे बेड ॲटोमॅटिकली तयार होणार. ज्यावेळेस उतरल्यानंतर हे फावडीने ओढण्याचं काम चांगलं आहे, लवकर होतं, थोडक्यात फायदा होतो, लवकर होतं. आणि माती पण काय होते त्याच्यावरती थोडी जास्त जाते, कमी प्रमाणात जात नाही. आणि ओलावा चांगला पकडल्यानंतर पटकन उतरण्यासाठी पण मदत होते. आता इकडे हे जे आहे फिल्टर इकडे टाकलेलं आहे, इथून पाणी तिकडे जाईल सर्व. मित्रांनो बाजूलाच ही प्रवरा नदी आहे, तुम्ही बघू शकता. हे फिल्टर आहे, ट्युवेल्स कंपनी. एवढं इथं सगळं सेटिंग केलेली आणि त्या पद्धतीने इथं काम चालू आहे.
पूर्ण आता अद्रकची लागवड झालेली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि आता सकाळी आपण काय केलंय, पाणी मोटर चालू केली, 5चा कंटिन्यू मोटर चालू आहे. हे बघा असा ओलावा तयार झालेला आहे. तर मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. धन्यवाद.